नाशिक महानगरपालिकेची स्थायी समिती सभापती निवडणूक मागील आठवड्यात पार पडली। निवडणुकीची धामधूम जमता स्थानिक प्रशासन आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय। 2026-27 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पातील आकडेवारी आज महापालिका आयुक्त मनीषा खत्री या स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सोपवणार आहे। महापालिकेवरील दायित्वामुळे आणि नुकत्याच झालेल्या कर्ज रोख्यामुळे गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता कमी आहे। स्थायी समितीकडे सादर होणारे अर्थसंकल्प प्रामुख्यानं रस्ते, पूल आणि ड्रेनेज सारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे। ही कामं करण्यासाठी महापालिकेला म्युनिसिपल आणि ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 400 कोटींचा निधी वापरावा लागणार आहे। सकाळी 11 वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीत अर्थसंकल्प सादर होणार आहे। तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालिकेवर लोकराज्य आल्यानं सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा लादण्याचं यंदाच्या अंदाजपत्रकात टाळण्यात येणार असल्याचं चिन्ह आहे। पालिकेच्या तिजोरीवर तब्बल 1200 कोटींच्या जुन्या देण्याचा डोंगर आहे। त्यातच आगामी कुंभमेळ्यासाठी पालिकेला स्वतःच्या खात्यातून 800 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। महापालिकेचा नियमित स्थापना खर्च तब्बल 1200 कोटींच्या घरात आहे। भांडवली कामांसाठी 800 कोटींची गरज आहे। या सर्व तांत्रिक आकडेमोडीत पालिकेला प्रत्यक्ष विकास कामांसाठी केवळ 700 कोटी रुपयाचं वर्षभराचा ताळमेळ बसवावा लागणार आहे। त्यामुळे आज स्थायी समितीत मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।